खऱ्या अर्थानं राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष झाल्यानंतर राज्य शासनाला शिफारस करणारे माझं पहिलं पत्र जे होतं ते बालविवाह आणि विधवा प्रथाच्या विरोधात होतं आणि म्हणून हिरवाडने सुरू केलेला उपक्रम आपण कायम असं म्हणतो की एका विचाराने काय होईल, पण हिरवाडच्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि उपसरपंच दोघी महिला भगिनीच होत्या आणि दोघींनी जो निर्णय घेतला तो ग्रामपंचायतीला मान्य करावा लागला, पर्यायाने तो राज्याला मान्य करावा लागला आणि महाराष्ट्राच्या जनतेला मान्य करावा लागला. त्याच्यामुळे मी कायम सांगते की एका विचारात सुद्धा इतकी मोठी प्रेरणा असते. एक विचार जरी मांडला तरी वनवा पेटू शकतो आणि म्हणून खऱ्या अर्थानं असं पण वनवा हा चांगल्या विचारांचा असावा. ह्या वनवा पेटवण्याची ताकद आपल्या सगळ्यांमध्येच आहे. म्हणून हे सगळं करत असताना आपण मांडलेला विचार हा राज्य शासनापर्यंत जावा, महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत जावा आणि त्यांना तो मान्य करावा लागा, यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आणि म्हणून प्रत्येक ग्रामसभेमध्ये विशेष ठराव घ्यावेत यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीनं ह्या संपूर्ण राज्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले जाते. या निमित्ताने मला देखील आपल्याला आवर्जून सांगायचे ग्रामसभा मोठ्या प्रमाणात व्हाव्यात, यामध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असावा, कारण की जिथे जिथे महिलांचा सहभाग असतो तिथे तिथे निर्णय प्रक्रिया ही पारदर्शकपणे पार पडते. आणि म्हणूनच संविधान सभेमध्ये 273 पुरुष होते आणि या पुरुषांमध्ये 15 महिला होत्या. या 15 महिलांनी जे जे विषय मांडले ते संविधान सभेला मान्य करावे लागले.